नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। दिवाळीच्या सणासाठी आम्ही आलेलो आहे सगळे आज मामाकडे। सुट्ट्या चालू आहेत तर आज करणार आहोत आम्ही गावरान मटणाचा बेत आणि प्लस ह्या लहान मुलांवर आज फटाक्यांचं एन्जॉयमेंट करणार आहे। तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर चला आता इथं बकऱ्यांचे जे केस असतात ती काढली जात आहे इथं मशनीने। मित्रांनो बघू शकता वातावरण किती छान झालेले। मागाशी वाटलं होतं पाऊस येईल, वारा तर सुटलं होतं पण नंतर काय आलं नाही। ही आमच्या मामाची मुलगी ही आता रांगोळी काढणार आहे। दोघी जणी आता ह्या रांगोळी काढणार आहे। बघू आपण कशी काढतात ते। इकडे हे तर साफ करून घेतलेले मस्तपैकी शेणाने सारवलेले आहे। आणि कुठं काढणार आहे? इथं काढणार आहे का? अरे वा, इकडे काढणार आहे ती। इथं आता मटणाची तयारी सुरू झालेली। पातेल्याला माती लावून घेत आहे जेणेकरून पातेलं काळं होणार नाही चुलीवरती। यूट्यूबर से दिखना तो चाहिए। आता या रांगोळी काढायला सुरुवात केलेली यांनी। मम्मी आणि मामाच्या मुली दोघी मिळून काढतात ते, पिओ आणि माऊ। डिझाईनचं काढायचंय। ही वाली काढणार आहे का? अरे वा, नाईस। मी काय नाही करत, मी तर फक्त बघते। बकरांचा फुल स्टॉक आलेला आहे इकडे, आता बघू शकता तुम्ही। वा वा वा, कसली दिसते, एकदम मस्त। चिकन धुवून घ्यायची तयारी चाललेली एकदम मस्त। सॉरी, चिकन नाही आहे, मटन आहे। दुपारी आम्ही चिकन खाल्लं होतं। वा वा, आता आपण हळद टाकून घेऊया याच्यामध्ये। हळद टाकून मीठ टाकून घ्यायचंय। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं, मॅरिनेट करायचं आपल्याला हळद आणि मीठ टाकून। त्याला लागलेला आपण कांदा चिरून घेतोय बारीक इळीवरती। मम्मीला आता सवय नाही राहिलेली वेळी कशी चालवायची, त्यामुळे त्याला जमत नाहीये। हळद लागून घ्यायची। चूल पेटवायची तयारी चाललेली आता। चुलीवरतीच गावाला आलं की चुलीवरती बनवण्याचीच मजा वेगळी। चुलीने आग पकडलेली आहे। ठेव। आता आपण तेल टाकून घेऊया याच्यामध्ये। पातेलं चांगलं गरम झालेले। आता कांदा टाकून घेऊ। एक कांदा चिरलेला आहे बारीक, कांदा टाकून घ्यायचा। आता माऊ स्वयंपाक करणार आहे। हळद टाकायचं आहे। एवढी छोटी मुलगी स्वयंपाक बनवती। हा, आता काय टाकलं? हळद टाकून घेतली। वा वा वा, हा ते टाकायचं। वा वा वा, मिक्स करायचं। वा, गुड गर्ल। करा करा, त्याने नाही ह्यानी करा। हा टाका। चवीनुसार मी थोडं लागल असं टाकून घ्यायचं याच्यामध्ये। बस झालं बस झालं, तेवढं लई पण करा टाकू। बघा, 7 वर्षाचीच मुलगी आहे पण मस्त तिला जमतं मटण। तिला मटण खायला पण आवडतं आणि बनवायला पण आवडतं। एकदम हळदमध्ये मस्त चांगलं तेलात परतून घ्यायचं, मुरलेलं आहे। तर झाकून ठेवायचे आणि त्याच्यावरती आपण पाणी टाकणार आहे। ते पाणी गरम होईल मग ते आत टाकायचं। चला, पाणी चांगलं सुटलेलं आहे मटणाला, चांगलं पाणी सुटलेलं आहे। हा, मिक्स करायचं। आता गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये, जे पण वरती ताटात ठेवलं होतं ते टाकून घ्यायचे। मटण तर शिजतच आहे पण आता तोपर्यंत यांनी फटाके वाजवायचे ठरवले। लहान मुलांसाठी पावसाळा लावायचा आहे। वा वा वा, दुसरा पण लावतोय। बुजलं वाटतं, बुजलं। मला आता बैल चक्कर लावत आहे। अरे वा वा वा, 3-3। मित्रांनो आता आपण एक फॅन्सी लावूया, फॅन्सी शॉट। अनिल गोल्ड डस्ट ट्राय करू। मी पण फर्स्ट टाइमच घेतला। कसं आहे, 3-1 दिसतोय। 3-1 आहे, सिंगल 3 सिलेंडर आहे। बघूया। अरे वा, आता आणलेलं आहे। नीट ठेव त्याला, एकदम सरळ ठेवलंय का? हा, लाव। पेटलेलं तर आहे, बघूया आता कसं दिसतं। वरती गेलाय। वा,
आळणीचं शिजवून झालेले तोपर्यंत मग आम्ही भाकऱ्या बनवून घेतो म्हटले. फक्त भाकऱ्या भाजते मस्त चुलीवरच्या गरम गरम कडक भाकऱ्या. असं हे कोळसा बाहेर काढतात गरम गरम जो असतो आणि त्याच्यावर बाजरी ची जी भाकरी आहे ती ठेवतात जेणेकरून मस्त कडक होते. आणि एकदम मस्त शिजलेलं आहे बघू शकता. सगळं शिजलेलं आहे. आता आपण याचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत. सगळं एका पातेल्याचा रस्सा काढून घ्यायचा आहे. तर आणि रस्सा एका पातेल्यात काढून घेऊ आणि ह्या पातेल्यातच आपल्याला बनवायचे रस्सा. आता आपण पहिले मसाले काढून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण पहिला घेतलेला आहे गोडा मसाला आणि आता हे कुठलं आहे घरकुल मसाला आहे, घरकुल मटन मसाला आहे. त्याच्यानंतर ही लाल मिरची पावडर आहे. हा आपण घरचा मसाला टाकणार आहे 2-3 चमचे. जसं आपल्याला तिखट पाहिजे असेल त्याच्या हिशोबाने आपण घेणार. तेल टाकून घेऊया. आता त्याच पातेल्यात आपण बनवत आहे. 3 पाळ्या तेल घेतलेले. त्याला आग लावून घेऊया आपण आता चुलीला. त्याची ही आग बुजली होती. हे भाजलेल्या कांद्याचं वाटण बनवलेले. कांदा भाजून घेतलेला आहे आधी आपण आणि त्यानंतर त्याचं वाटण केलेले मिक्सरमध्ये पेस्ट केलेली. हां काजू पेस्ट, ओलं खोबरं, वाळलं खोबरं, हां दोन्ही, धन, तेल. अरे वा. मसाला जळू नये म्हणून आपण आधी पेस्ट टाकली होती कारण तेल जरा जास्त गरम झालं होतं. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे आपण दुसरं वाटण टाकलेलं आहे ज्यात खोबरं वगैरे आहे, काजू पेस्ट आहे. ह्याच्यात थोडंसं आता वरती आपण बाजरीचं पीठ टाकलेलं आहे. जरा गावरान स्टाईलचं बनवत असेल तर ह्या साईडला लोक टाकतातच आणि त्याने टेस्ट पण जास्त छान येते. जे पण डावारा वगैरे बनवतात त्यामध्ये असतंच हे असं वाटण किंवा वाटण तर असतंच असतं प्लस बाजरीचं पीठ. चांगलं मसाला तेलात आपल्याला हे करून घ्यायचं. त्याचं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत त्याला भाजायचं आहे जेणेकरून कलर पण येईल आणि कच्चा पण काय लागणार नाही. थोडंसं आळणी रस्ता ओतून घेतलेला आहे खाली चिटकायला नको त्याच्यामुळे. आता मटण टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. आता उकळी येऊन देऊया याला. त्याच्यानंतर मग खाण्यासाठी रेडी होईल. 10 मिनटं उकळी दिली की बस झालं. तोपर्यंत चांगला कलर पण येईल आणि तरी पण येईल वरती. मित्रांनो इकडं बघतोय तर अनुष्का इकडं स्केच काढत आहे. आय थिंक हे हस्की आहे बरोबर. हस्कीचं स्केच काढत आहे. बघू शकता किती छान दिसतं एकदम. अजून डिटेलिंग बाकी आहे त्याची पण छान काढते. असं जे आहे फोटोला बघून ती काढत आहे. रेफरन्सला फोटो घेतलेला आहे तिने. आणि हिचे मी ड्रॉइंग बुक वगैरे बघितलेली. हिला ड्रॉइंगची आवड पण आहे आणि ही काढती पण चांगलं. गणपती पण काढला होता तुम्ही बघू शकता. खूप छान दिसतोय. तुम्ही बघू शकता हे पण काढत असते ती. आणि हिचं कुठलाही क्लास वगैरे असं काही नाही आहे. स्वतःच्याच मनाने ड्रॉइंग काढते. तिला खरंच आवड आहे आणि छान काढते. गुड जॉब. हे पण मोराची डिझाईन काढली त्यांनी. टाका कोथिंबीर टाकून घेऊया. आता झालेलं आहे. आता साईडला थोडा वेळ ठेवायचं आणि मग खाण्यासाठी रेडी. भेटूया आता जेवताना. तर हे आम्ही पार्सल आणलेले. ह्याच्यामध्ये चिलापी थाळी. ह्या बारामती साईड भिगवण साईडला फेमस आहे. धरणाचेच मासे असतात. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे वालं जे आहे ते मसाल्यामध्ये हे केलेले आहे फ्राय. हे आळणी आहे मासा आणि त्याच्यात आळणी सूप आणि कडक फ्राय. आणि हा फिश वर भेटलेला रस्सा आहे. इकडे सगळं नॉनव्हेजची तयारी आहे आणि इकडे सगळं नॉनव्हेजचं जेवण चालू आहे. तर व्हेजवाल्यांचं तारंबळ झालेली आपण बघूया. व्हेजवाल्यांची तारंबळ झाल्यामुळे त्यांनी भेंडीची भाजी आणि भात केलेला आहे आणि ते आता इकडे जेवत आहे दुसऱ्या रूममध्ये. तर मी आता घेतलेली माझी थाळी बनवून. मला लागली होती भूक. मटण घेतलेलं आहे. हे माशातला मसाल्यावाला फ्राय घेतले. भाकरी, कांदा, लिंबू. तर आता खायला सुरुवात करतो. आणि आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आज मस्त नॉनव्हेजचा बेत झालेला आहे आपला.
तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्वांना शुभ दीपावली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.